श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताची जी रीडिंग आपण करणार आहे ती यासाठी असणार आहे की तुमच्या आयुष्यामध्ये आता जून महिना जो येणार आहे, झाले आता मे महिना संपतच आलेला आहे. तर जून महिना तुमच्या आयुष्यात काय घेऊन येत आहे हे आपण बघणार आहोत. आणि रास आहे तुमच्यासाठी मेष रास असणार आहे. मेष राशीसाठी तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टी चेंज होताना दिसत आहेत हे आपण आता बघणार आहोत. कारण मेष राशीसाठी गेल्या वेळी रीडिंगमध्ये थोडंसं निगेटिव्ह शक्ती पण आल्या होत्या, निगेटिव्ह गोष्टी आल्या होत्या. तुमची एनर्जी कुठेतरी डाऊन फील झाली होती. आता जून महिन्यामध्ये तुमची एनर्जी कशी असणार आहे हे आपण बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपल्या कुलदेवतेचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे. 3 वेळा आपल्या कुलदेवतेचं नाव घ्यायचं आहे. स्वामी समर्थांचं नाव घ्यायचं आहे. ज्या गुरूंची सेवा तुम्ही करता त्या गुरूंचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे. ओम नमो आदेश श्री स्वामी समर्थ महाराज की जय. किंग ऑफ कप्स, जजमेंट मेष राशीसाठी आहे. द वर्ल्ड, 3 ऑफ वॉन्स, क्वीन ऑफ पेंटिकल्स, 4 ऑफ कप्स, 2 ऑफ सोर्ड्स. एनर्जी तुमची या महिन्यामध्ये थोडंसं चेंज होताना दिसते आहे. गेल्या वेळेची एनर्जी म्हणजे ह्या चालू महिन्याची मे महिन्याची जी एनर्जी होती ते कुठेतरी या महिन्यामध्ये तुम्हाला जून महिन्यामध्ये मेष राशीसाठी चेंज होताना दिसते आहे. कुठेतरी तुम्ही तुमच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी अचीव करताना दिसतंय. तुमच्यामध्ये मेजर चेंज होताना दिसतोय. जे की तुमच्या विरोधात जे काही काम करत असतील किंवा कोणी करत असेल तर ते संघर्षाने तुम्ही तुमच्या आवाक्यात म्हणजेच तुमच्या अस्तित्वात म्हणजे तुमच्या एक तुमच्या फील्डमध्ये म्हणजे तुम्हाला जसं हवं तसं ते एक जस्टिस म्हणजे म्हणतो ना आपण की एक शर्यत जिंकायचे आणि ते माझं राज्य त्यावरती झालं पाहिजे. तसं तुमचं या महिन्यामध्ये होणार आहे. तुम्हाला त्या गोष्टीवरती राज्य करता येणार आहे. तुम्ही तुमच्या संघर्षाने त्या गोष्टीवर कोणतंही असू शकेल, एखादी गोष्ट तुमच्या मनामध्ये फिट्ट बसलेली असेल किंवा बाबा ह्या वेळेकडून मला हे मिळत नाही आहे किंवा हे माझं होत नाही आहे, माझ्या मनाच्या विरोधात ह्या गोष्टी होत आहेत, तर नक्की मी संघर्ष करणार आणि ही गोष्ट माझ्यापर्यंत पोचलीच पाहिजे. अशा काही गोष्टी तुमच्यामध्ये घडताना दिसत आहेत. बाकीचं थोडंफार कार्मिक पण आहे. जे पास्टमध्ये तुम्ही कर्म काहीतरी निगेटिव्ह पॉझिटिव्ह केलं असेल तर त्याचा कुठेतरी तुम्हाला या महिन्यामध्ये फटका बसताना दिसतोय. नक्कीच की ते मला असं वाटतंय की थोडंसं कार्मिक म्हणजे तुम्ही पास्टमध्ये काही गोष्टी फेस केल्या असतील, निगेटिव्ह गोष्टी आता तुम्ही फेस केल्या असतील, भोगल्या असतील, तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास झाला असेल, त्या कुठेतरी तुम्हाला या महिन्यामध्ये त्यात कुठेतरी थोडाफार लाभ होताना दिसतोय. कारण तुम्ही एक राज्य करताना कशावर दिसताय, त्यामुळे ते कार्मिक आहे. थोडंसं तुमच्या पास्टमध्ये जे काही तुम्ही पास्टमध्ये जे काही गोष्टी तुम्ही फेस केले, ज्या काही गोष्टी फेस केल्यात ते कुठेतरी या जन्मामध्ये ह्या महिन्यामध्ये तुम्हाला ते रिटर्न मिळताना दिसते. थोडंसं चेंज होताना दिसते तुमच्यामध्ये आणि थोडा शनीचा प्रभाव देखील पडताना दिसत आहे. काही गोष्टी तुमच्या आयुष्यात व्यवस्थित होतील न होतील तुम्ही त्यावर एवढा विचार करायचा नाही आहे, पण थोडासा कुठेतरी निगेटिव्ह गोष्टीचा विळखा बसताना दिसतोय, तुम्हाला त्रास होताना दिसतोय. थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्या आयुष्यात येताना दिसते आहे. थर्ड पार्टी म्हणजे कुठली, तर तुमचं एखादं ड्रीम असेल, कंप्लीट होत नसेल, पैशा संदर्भात आहे हे. आणि थर्ड पार्टी सिच्युएशन अजून एक आहे, ती व्यक्ती आहे जी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. ती व्यक्तीचा त्रास तुम्हाला या महिन्यामध्ये होताना दिसतो आहे. कुठेतरी चढ उतर त्या व्यक्तीकडून होताना दिसतो आहे. थर्ड पार्टी सिच्युएशनमध्ये पैशा संदर्भात काही गोष्टी तुमच्या होत नसतील, कंप्लीट होत नसतील, तर ते सुद्धा या महिन्यामध्ये तुम्हाला थोडंसं कुठेतरी इनबॅलन्स होताना दिसते. तुमच्या मनासारख्या काही गोष्टी घडत नाही आहेत असं सुद्धा तुम्हाला कुठेतरी जाणवतं, हे सुद्धा तुमच्या लक्षात येईलच. तर तुम्हाला या महिन्यामध्ये मी ॲडव्हान्स टिप्स देण्यासाठी मी सांगू इच्छिते की तुम्हाला या महिन्यामध्ये जे होतं आहे ते स्वीकारा. हट्ट करत बसू नका. आज माझ्या मर्जीने हे झालं नाही, ओके, एक्सेप्ट करायचं आहे त्या गोष्टी आणि पुढे जायचं आहे. हे ॲडव्हान्स टिप आहे माझी तुमच्यासाठी. कारण इथं तसं दिसतं आहे, स्टक बसला तर सगळं थांबणार आहे. स्टक थांबू नका, म्हणजे वेळ वाया घालवू नका, एकाच गोष्टीच्या मागे फिरू नका. जे चाललं आहे त्यात समाधान माना, जेणेकरून जे काही घडतं आहे, जे काही तुमच्या आयुष्यात सुरू आहे ते कुठेतरी बॅलन्स करण्याचा प्रयत्न करा. आणि जे मिळतं आहे किंवा आज मला या गोष्टी भेटल्या नाहीत किंवा मला हे इतकं इम्पॉर्टंट होतं किंवा महत्त्वाचं होतं, ते काम माझं आज झालं नाही,
तर ठीक आहे, ओके, एक्सेप्ट करायचं आहे आणि तुम्हाला पुढचं काही गोष्टी फेस करायच्या आहेत किंवा पुढच्या गोष्टींमध्ये थोडासा इंटरेस्ट घ्यायचा आहे. असं नाही की त्या गोष्टीसाठी तुम्हाला थांबायचं आहे. तुम्हाला त्या गोष्टी मागे टाकायच्या आहेत आणि पुढे जायचं आहे. ह्या महिन्यात तुम्हाला ॲडव्हान्स टिप आहे ही ह्या महिन्यात ह्या सगळ्या गोष्टी कंप्लीट करायच्या आहेत. पूर्ण 4 आठवडे तुम्हाला ह्या गोष्टी फेस कराव्या लागणार आहेत. तर तुम्हाला ही सगळी एनर्जी पूर्णपणे कशी वाटली ते मला सांगायला विसरू नका. तुम्हाला दिव्य संदेश, दिव्य मेसेज तुम्हाला काय असणार आहे हे पण मी तुम्हाला सांगते. ओम नमो आदेश श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ह्यात पण तेच सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला तुमच्या वाईट वेळेत जे काही घडलं ते लपून राहणार नाही. आणि ते कुठेतरी वाटतंय की माणसाला वाटतंय अंधारात सुद्धा दिवा ज्या वेळेला आपण लावतो त्यावेळेला तो प्रकाश जितका देतो त्यात सुद्धा काही गोष्टी पॉझिटिव्ह घडतात आपल्या आयुष्यामध्ये. असं नाही की आपण सगळ्या निगेटिव्ह गोष्टी घडतात. तुमच्या आयुष्यात काही घेण्यासारखं पण आहे. भले तुम्ही असा पण विचार करू शकता, एखादी गोष्ट माझ्या आयुष्यात वाईट झाली, ओके ठीक आहे, एक्सेप्ट, कारण ती गोष्ट मला मिळणार नव्हती. असा देखील आपण विचार करू शकतो की ही गोष्ट माझ्यासाठी योग्य नव्हती. कदाचित मला ते माझ्या आयुष्यात ते मला सूट होण्यासारखं ती गोष्ट नव्हती म्हणून ते घडलं असेल. अशा पद्धतीने तुम्हाला जर विचार केला तर आयुष्य जगणं किंवा ह्या सगळ्या प्रॉब्लेम फेस करणं तुम्हाला जरासं सोपं पडेल. आणि हे इथं पण तेच सांगण्यात आलेलं आहे की अपेक्षा करणं कमी करा जरासं. शेवटी घरात आता उजेड नसला तर आपण दिवा लावला तरी आपलं घरभर प्रकाश पडतोच. हे इथं सांगण्याचा प्रयत्न आहे. तुम्हाला संदेश आहे, दिव्य मेसेज आहे त्या प्रकारचा. आणि तुम्हाला मंदिरामध्ये एखादा दिवा लावायचा आहे, कणकेचा दिवा करून तुम्हाला तूप घालून तुम्हाला कणकेचा दिवा तुम्हाला मंदिरामध्ये लावायचा आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. एनर्जी कशी वाटली मला सांगायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. एनर्जी कशी वाटली मला सांगायला विसरू नका. ओम नमो आदेश श्री स्वामी समर्थ.